शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या भूमिकेवरती जोरदार सवाल उपस्थित केले। सुनावणी दरम्यान सिब्बल यांनी 2018 मध्ये अस्तित्वात असलेली शिवसेनेची पक्ष घटना शिंदे गटाला मान्य नव्हती, तर त्यावेळी त्यावर आक्षेप का घेण्यात आला नाही असा प्रश्न उपस्थित केला। याच पक्ष घटनेच्या आधारे एकनाथ शिंदे आणि आमदार त्यानंतर मंत्री झाले होते असा महत्त्वाचा मुद्दाही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलाय। शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देताना निवडणूक आयोगानं आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतल्याचा दावा सिब्बल यांनी केलाय। तसेच शिंदे गटानं स्वतंत्र कार्यकारिणी स्थापन केल्याच्या दाव्यावरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। पक्षाची घटना, संघटनात्मक रचना आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या अधिकार क्षेत्राचा मुद्दा या सुनावणीमध्ये महत्त्वाचा ठरत आहे। सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरील कायदेशीर वादाला पुन्हा एकदा राजकीय आणि घटनात्मक महत्त्व हे प्राप्त झाले। या प्रकरणामधील पुढील सुनावणीकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळासह दोन्ही शिवसेना गटांचंही लक्ष लागलं आहे।